नमस्कार, मी डॉक्टर संपदा बोलते आहे। मी एक डॉक्टर आहे। माझं आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित होतं। रोज शेकडो लोकांचे प्राण वाचवणं हीच माझी खरी ओळख होती। पण आज मी स्वतःचा जीव वाचवू शकले नाही। लोक मला डॉक्टर म्हणून ओळखतात, पण माझ्या मनातील जखम कोणीच ओळखली नाही। मी साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करते। सरकारी हॉस्पिटल असल्यानं तिथं काम खूप असायचं, ताण असायचा, पण मनात समाधान असायचं। मी लोकांची सेवा करत होते। माझ्या कामाच्या निमित्ताने मी अनेकांना भेटले, पण एक भेट अशी झाली जी माझ्या आयुष्यात वादळ घेऊन आली। तो होता प्रशांत बनकर। तो आमच्या राहत्या घराच्या मालकांचा मुलगा होता। आमची पहिली ओळख झाली। हळूहळू बोलणं वाढलं आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं। तो माझ्या आयुष्याचा साथीदार व्हावा असं मी प्रत्येक वेळी देवाकडे मागायचे, पण कधीकधी नशीब वेगळं काही ठरवतं। आमच्यातील नातं हळूहळू बिघडत गेलं। वाद वाढले, गैरसमज वाढले आणि एक दिवस त्यानं माझ्यासोबत लग्न करण्यास नकार दिला। माझं जग कोसळलं। तोच माझा विश्वास, तोच माझं जग होतं आणि त्यानंच मला तोडून टाकलं। पण माझं दुःख फक्त इतकंच नव्हतं। माझ्या आयुष्यात दुसरा त्रासही होता, तो म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गोपाल। तो पोलीस अधिकारी वारंवार हॉस्पिटलमध्ये येत होता। तो तपासाच्या नावाखाली मला अपमानित करायचा। माझ्या सहकाऱ्यांसमोर काहीही प्रश्न विचारायचा, कधी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर, कधी माझ्या नात्यावर। त्याचा बोलण्याचा सूर तिरस्काराने भरलेला असायचा। नको असणाऱ्या गोष्टीही मला करायला तो भाग पाडायचा। मी मनाने तुटत चालले होते। हॉस्पिटलमध्ये जिथे मी रुग्णांचे प्राण वाचवायचे, तिथेच मी दररोज स्वतःच्या सन्मानासाठी झुंज देत होते। त्याचा सततचा त्रास, त्याच्या धमक्या यांना मी कंटाळले होते। इतकंच नाही तर आत्तापर्यंत 4 वेळा त्यानं माझ्यावर अत्याचारही केला होता। मी तक्रार करायचं ठरवलं, पण मी एकटी होते। भीती, दबाव आणि या समाजाचं ओझं या सगळ्यांनी मला गप्प ठेवलं। आवाज उठवला, पण माझा आवाज दाबला गेला। मला कुणीच साथ दिली नाही। आधीच मी टेन्शनमध्ये होते। तेव्हाच प्रशांत आजारी पडला आणि त्याच्यावर मीच उपचार केले। तो बरा झाला, पण त्या काळात आमच्या दोघांची जवळीक पुन्हा एकदा वाढली। त्या दिवशी 23 ऑक्टोबर 2025 दिवाळीचे फोटो काढण्यावरून माझं आणि प्रशांतचं पुन्हा एकदा भांडण झालं। आधीच माझी त्या गोपालवरून फार चिडचिड व्हायची। मी खूप रागात होते, मनात खूप त्रास होता, पण कुणाला सांगू शकत नव्हते। प्रशांत सोबत भांडण करून रात्री उशिरा मी हॉटेलमध्ये गेले। सिक्युरिटीवाल्याला सांगितलं, मला रूम हवी आहे, मला बीडला जायचं आहे। रूम मिळाली। मी रूममध्ये गेल्यानंतर प्रशांतला मी फोन केला, मेसेजेस पाठवले, मी आत्महत्या करणार आहे, पण त्यानं उत्तर दिलं नाही। मी अनेकदा त्याला फोन, मेसेजेस करत राहिले। त्या क्षणी मी पूर्णपणे एकटी होते। मनात वेदना, अपमान, ताण आणि थकवा सगळं एकत्र झालं होतं। खरं तर हा प्रशांत सुरुवातीला तो फक्त एक रुग्ण होता माझ्यासाठी, पण त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळं होतं। त्याच्या नजरेत एक ऊब होती, जी मला माझ्या थकलेल्या दिवसांमधून बाहेर काढायची। आमचं बोलणं वाढत गेलं आणि नकळत माझं मन त्याच्याकडे झुकत गेलं। एका दिवशी मी त्याला विचारलं, प्रशांत, तू माझ्याशी लग्न करशील का? तो क्षणभर शांत राहिला, मग हलकसा हसला, पण त्या हसण्यात उत्तर नव्हतं। तो म्हणाला, तू डॉक्टर आणि मी IT क्षेत्रात काम करणारा, आपल्या जगात फरक आहे, हे शक्य नाही। त्या दिवसानंतर तो माझ्यापासून दूर गेला आणि मी एकटी राहिले। दिवाळीच्या त्या संध्याकाळी आमची ती शेवटची भेट झाली। आमच्यात वाद झाले, काही कटू शब्द बोलले गेले। तो निघून गेला आणि माझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली। पण दुसऱ्या दिवशी सगळं जगच बदललं। बातम्यांमध्ये माझं नाव झळकलं, डॉक्टर संपदा प्रकरण। माझं आयुष्य अचानक न्यायालय,
पोलीस आणि तपासात अडकून पडलं. माझ्यावर आरोप झाले, पण सत्य कुणालाच दिसत नव्हतं. मी आत्महत्या केली आहे अशा अवस्थेत त्या हॉटेल रूममध्ये सापडले. माझ्या हातावर लिहिलेलं होतं, माझ्या मृत्यूला गोपाल आणि प्रशांत जबाबदार आहेत. खरं तर सत्य मरणानंतरही मिटत नसतं. माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली होती, पण मला समजून चुकलं होतं, सत्य सांगण्याची किंमत तिथे खूप मोठी मोजावी लागते. त्या रात्री नेमके काय घडलं हे आजवर कोणी सांगू शकलेलं नाही. काही लोक म्हणाले मी आत्महत्या केली आणि काही म्हणाले ती हत्या होती. पण जर मी आत्महत्या केली तर मी सुसाईड नोट लिहिलेला तो पेन कुठे गेला आणि माझ्या व्हॉट्सअपचा लास्ट सीन माझ्या मरणानंतरही सुरू कसा होता, हे प्रश्न अजूनही हवेत लटकलेले आहेत. तपास सुरू झाला, पुरावे सापडले, पण उत्तर नाहीत. माझे काही मित्र म्हणाले संपदा असं करूच शकत नाही, तर काही लोक कुजबुजत म्हणाले प्रेमात हरली होती ती म्हणून कदाचित केली असेल आत्महत्या. पण माझ्या डायरीत लिहिलेलं शेवटचं वाक्य सगळं सांगून जातं. मी थकले आहे पण हार मानलेली नाही. माझं सत्य एक दिवस उघड होईल. आज मी या जगात नाही, पण माझ्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण केलेत. मी खरंच आत्महत्या केली का, की कोणीतरी माझं तोंड बंद केलं? माझ्या आई वडिलांना आता माझ्यासाठी न्याय हवा आहे. डॉक्टर म्हणून मी जिवंत असताना लोकांना वाचवलं, पण मला वाचवायला कोण आलं नाही. माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. लोक म्हणालेत ही आत्महत्या नाहीच, हत्याच आहे. गोपाल आणि प्रशांत दोघांनाही अटक झाली आहे, पण अजूनही सत्य बाहेर आलेलं नाही. त्यांना शिक्षा होईल की नाही माहिती नाही, कारण कुठे पुरावे गायब केले तर कुठे साक्ष बदलली गेली. कदाचित माझा आवाज गेला असेल, पण माझं सत्य अजूनही जिवंत आहे. मी संपदा बोलते आहे. मी नाही, पण ही माझी कहाणी आहे. ती प्रत्येक त्या मुलीची कहाणी आहे जी प्रेम, काम आणि समाजाच्या ताणात दडपली जाते. मी फक्त एक डॉक्टर नव्हते, मी एक स्त्री होते जी फक्त न्याय मागते. माझ्यासाठी आवाज उठवा, कारण मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासारखं पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून आपला आवाज उठवा. माझ्या मृत्यूला जबाबदार कोण? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा. मी संपदा बोलते आहे आणि मी आजही विचारते की माझा गुन्हा काय होता.